श्री समर्थ सोशल अँड एज्युकेशन इन्स्टिट्यूट संचलित श्री सुविद्या विद्यालय कामोठे यांच्या वतीने विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडले. SSV शोज द पाथ ऑफ एक्सलन्स अ जर्नी थ्रू टाईम या संकल्पनेवर आधारित या कार्यक्रमाचे आयोजन शुक्रवारी करण्यात आले होते. या कार्यक्रमाला पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारे विविध सांस्कृतिक कार्यक्रम, नृत्य, नाट्य प्रयोग आणि देशभक्तीपर सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेचे अध्यक्ष श्रवण घरत, उपाध्यक्ष जयराम घरत, सचिव विवेक घरत यांच्यासह सुधाकर डी घरत, परशुराम एन काडू, वामन डी भोपळे, भरतजी घरत, दीपेश जे घरत आणि गोविंद डी घरत यांनी विशेष परिश्रम घेतले. मुख्य कार्यकारी अधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्या संयुक्त प्रयत्नातून हा कार्यक्रम यशस्वी झाला. हा सोहळा आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके सभागृहात पनवेल येथे पार पडला. या इथे ॲन्युअल डे हा सेलिब्रेट होतो आहे. ॲन्युअल डे हा विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये अत्यंत मोलाचा, महत्त्वाचा असा दिवस असतो. हा दिवस म्हणजे तो विद्यार्थी जेव्हा तो पालक होतो तेव्हा सुद्धा त्याच्या लक्षामध्ये राहतो. कशासाठी लक्षात राहतो? याच्यासाठी, कारण ह्या विद्यार्थ्याने येथे जे परफॉर्म केलेलं आहे, हे परफॉर्मन्सच्या निमित्ताने त्याच्यामध्ये असलेला स्टेज फिअर हा त्याच्यातला निघून जातोच. त्याचसोबत त्याच्यामध्ये असलेली कला ही आपल्या सर्वांच्या समोर येते आणि त्यामुळे त्या विद्यार्थ्यांमध्ये असलेला कॉन्फिडन्स, ही कॉन्फिडन्स लेवल ही अतिशय चांगल्या पद्धतीने ती ग्रो होत असते. आणि त्या निमित्ताने मग या इथं त्या पालकांनी ह्या विद्यार्थ्यांसाठी जो स्वतःचा श्रम हे त्यांनी सुद्धा व्यक्त केलेला आहे, श्रम हे सुद्धा त्याच्यासाठी सुद्धा जो वेळ दिलेला आहे, त्यांनी चांगल्या प्रकारे परफॉर्म करावं ह्यासाठी सुद्धा या इथे जे कष्ट घेतलेले आहेत त्याचा फायदा हा या मुलांच्या, या मुलींच्या आयुष्यामध्ये त्याचा फार मोठ्या प्रमाणामध्ये पुढील काळामध्ये फायदा होतो. पुढील काळामध्ये त्याला पुढे जाण्यासाठी अत्यंत मोलाचे असे हे प्रयत्न असतात. आणि म्हणूनच या ॲन्युअल डे हा सक्सेसफुल होणं हा ज्याप्रमाणे या शाळेसाठी महत्त्वाचा असतो, त्याच प्रकारे विद्यार्थी आणि पालक यांच्यासाठी सुद्धा तेवढाच महत्त्वाचा असतो. या मुलांना ज्या प्रकारे इथे ॲप्रिशिएट केलं जातं त्याच्यामुळे त्याच्या पर्सनॅलिटीमध्ये एक मोठ्या प्रमाणामध्ये बदल हा आलेला असतो. म्हणूनच फक्त आपल्या मुलांसाठी नाही तर दुसऱ्यांच्या मुलांसाठी, दुसऱ्यांच्या मुलींसाठीही आपण या इथे टाळ्या वाजवून किंवा वाहवा करून आपण या इथे त्यांना आपण ॲप्रिशिएट करावं. हे अत्यंत महत्त्वाचं कार्य असतं.